बारके इकडे खाते 4 दिवसात त्याची तब्येत कसली छान झाल्या बघा, टवटवीत झालं. सांगाडा होत आहे बारक्याचा, आता कसं झालं उंची आणि तब्येत झाल्यासारखं वाटत नाही. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होते. वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी करणार आहे. आणि बघा एक उंदीर कणी यायला चालू झालं आहे. कसं केलं आहे बघा उंदरानं. माझ्याकडं कणी सोन्या मने अशी 2-3 मांजरं होतीत कणी, त्या अजिबात उंदरं नव्हतीत. आणि आता ती पण मांजरं माझी अशी, एक तर सोन्याला सापानं चावलं, एकाला ते घुशींचं औषध घालतात की नाही ते कुणीतरी घातलेलं आणि ते घुस खाल्ल्यावर ते पण मेलं. शेतवड असल्यामुळे उंदीर घुशी असतातच. इथं भात झालेला आहे आणि इथं वर कणी शिळा भात जरा शिल्लक होता, तोच ताज्या भातावरच कणी मोरताना ठेवलेला, म्हणजे दोन्ही पण एकदमच कणी गरम होते. त्यानंतर इकडे भाजी पण फोडणीला टाकलेली आहे. इथं चपातीला पीठ मळून झालेलं आहे माझं. आता शिव्यामध्ये थोडीशी थंडी जास्त होतापर्यंत कणी पीठ जास्त वेळ चपातीचं काय भिजत ठेवायचं नाही, कधी पण 10 ते 15 मिनिट, जास्तीत जास्त 20 मिनिट एवढंच ठेवायचं. हे मी कणी आता डब्यातच काढून ठेवते. म्हणजे उरलं तरी ह्याच डब्यात कणी असं झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायला बरं पडतं. थोडंसं कणी पीठ मी चाळून घेते, त्यात लावायला ठेवते. मी थोडंसं कणी चाळून घेते आणि त्यानंतर भरून ठेवायला लावायला, म्हणजे परत आपली रिकामी होते. असं ठेवलं कणी पीठ डब्यामध्ये असं लावायला की बरं पडते. भांडी लावून घेऊया जाळीतली, त्यानंतर बेसिनमध्ये थोडी भांडी ती घासून घेऊ. आपली कणी भाजी पण शिजलेली आहे. मी थोडासा सार आहे, तर आताच मी गॅस बंद करते. इथं भांडी पण झालेली आहेत आपली बेसिनमधली. चला आता चपाती करून घेऊया. इथं माझ्याकडे चपाती पण झालेले आहेत. आता फक्त चार्लीसाठी आणि ते नवीन बारकं पिल्लू आले त्याच्यासाठी फक्त बनवायचे. बाकी चपाती झाले, त्यानंतर ओटा वगैरे पुसून घेते.
कपडे तर माझे धुवून झालेले आहेत. हातासरशी मी बाथरूममधली बादली पण बाहेर नेलेली की नाही, ती पण घासून घेतली, म्हणजे ती पण स्वच्छ होते. तर ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.